हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। आजचा स्पेशल ब्लॉग होणार आहे की डेकोरेशनची आम्ही सुरुवात केली आहे। दादाची एंगेजमेंट आहे 10 तारखेला। आज आहे 24 जुलै, आज संकष्ट चतुर्थी, तर आम्ही डेकोरेशनची सुरुवात केली आहे। तर सर्वात पहिले आपण करणार आहे, ज्या 5 जणी असतात ना, नवरी आणि नवरदेवला ज्या 5 जणी ओवाळतात ना, तर त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून साड्या द्याव्या लागतात ना। तर माझा दादा त्या 5 जणींना साड्या देणार आहे। तर नवरीकडच्यांना तर त्या 5 साड्यांचं डेकोरेशन करायचंय मला। एकदम मस्त बॉक्सला असं कव्हर लावून वरती ट्रान्सपरंट पेपर, फ्लावर सगळं। आणि हे जे मी सगळं कुठून आणलंय ते सगळं मी सेपरेट ब्लॉग तयार केलेला आहे खरेदीचा, तर तुम्ही तो ब्लॉग बघू शकता। जे आय बटन आहे तिथे मी मेन्शन करेन आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मी लिंक टाकेल, तो ब्लॉग नक्की बघा। आणि अजून भरपूर कामं बाकी आहे, आज तर सुरुवातच केली आहे। आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही साड्यांचं पॅकेजिंग कसं करणार आहे। तर साड्यांचं पॅकेजिंग असतं, फळांचं असतं, चॉकलेट्सचं बास्केट असतं, मेकअपचं बास्केट असतं, ड्राय फ्रुट्स असतात। मी सगळं हे डेकोरेशन ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा। तर आता सुरुवात करूया साड्यांपासून। मम्मी इथे हे पॅकिंग करतीये की मम्मी काय ग? प्रत्येक साडीमध्ये एक ओटीचं हे ठेवायचे ओटीचं सामान एकाच याच्यात भरणारे आम्ही आणि ते साड्यांमध्ये टाकायचंय। आणि ह्या साड्या आहेत ज्या की इतक्या सुंदर साड्या आहे ना, याचं फॅब्रिक पण खूप मस्त आहे आणि मला आवडल्या होत्या ह्या स्पेशली। हे असं ठेवायचं साडीवर, प्रत्येक साडीवर असं ठेवून इथं पॅक करायचंय। आणि आम्ही जिथून साड्या वगैरे आणल्या होत्या ना, तर त्यांनी बॉक्स नव्हते दिले, तर हे बॉक्स मी माझ्या काकूकडून आणले। तर त्या बॉक्स होते खूप मोठे मोठे साईजचे आणि साडीची घडी होती छोटी, तर मी असं मोठं बॉक्स होतं इतकं आणि जुगाड करून त्याला मी कट करून हे असं केलंय। तर मला आता ते लपवायचंय, तर त्याच्यासाठी कव्हर लावायचंय। आणि मी हे व्हिडिओ याच्यासाठी बनवती की माझ्यापासून तुम्हाला काही ना काही छोटीशी तरी आयडिया कळाली असेल, तर माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्ही शिकला असाल भरपूर। साडीवर हे ठेवलंय सगळं, त्याच्यात हळदी कुंकूचे पॅकेट्स आहे, हे सुपारी आहे, हे खोबरं आहे आणि तांदूळ आहे। आणि आता हे ट्रान्सपरंट शीट लावून घेऊया पटकन आपण याला। आता वाटतंय की लग्न घर आहे की पूर्ण असं राडा पडलेला आहे। पहिली आपली ही साडी आहे, साडीचा बॉक्स, आणि हे मी जिलेटिन पेपर सारखं कव्हर आणलंय, तर हे आपण असं लावून घेऊया मस्त। हे बघा, आता हे पूर्ण असं पॅक झालंय, असा बॉक्स दिसतोय। तर आपण त्याच्यात आता साडी टाकूया आणि आता याच्यावरून लावायचंय आपले हे ट्रान्सपरंट शीट लावू आपण याच्यावरून अशी। रॅप करून घेतलं मी मागून गाठ आणि समोरून अशी इथं आपण आता दोरी लावून घेऊया, म्हणजे इथं आपल्याला फ्लावर्स चिटकवता येतील।
कसं वाटते मम्मी? छान, एकदम छान. तू म्हणल्यावर काय. हे आणि मी ऑलरेडी ट्राय केलं होतं. आता सगळं झाल्यावर एकदा दाखवू आपण. मी हे स्पेशल हँडमेड गिफ्ट माझ्या आकाश दादा आणि रेणुका वहिनीसाठी बनवलंय. कसं वाटलं तुम्हाला हे हँडमेड गिफ्ट कमेंट करून मला सांगा, कारण की सर्वात जास्त मेहनत पूर्ण डेकोरेशन मधून ह्या गिफ्ट साठी लागलंय. लिटरली मी ते एक लेटर पूर्ण कट करून त्याचे शेप्स वगैरे चिटकवून आणि क्विलिंग पेपरने पूर्ण फ्लावर्स आजूबाजूला. तर तुम्ही आता थोड्याच वेळात पूर्ण लुक बघशाल, तर प्लीज कमेंट करा. मी जे नवरीसाठी जे मेकअप प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते ते मी हा ट्रे मध्ये ठेवणार आहे. आणि हा ट्रे मला संभाजीनगर मध्ये गुलमंडी मार्केटमध्ये मला इझिली भेटला आणि ते पूर्ण वुडन होता, म्हणून मी थोडंसं रेड वेल्वेट पेपर टाकला त्याच्यावरती. हे मेकअप प्रोडक्ट्स एकदम छान दिसतील म्हणून. तर मी आता तुम्हाला पूर्ण मेकअप प्रोडक्ट्स दाखवते आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा देते, जे की तुम्हाला हेल्पफुल राहील. साखरपुड्यामध्ये मुलीला शृंगारासाठी काही साहित्य दिलं जातं, तर मी एवढं नायकावरून ऑर्डर केलं होतं. नंतर टिकली, मेकअप ब्रश, चॉप, कंगवा, पावडर, बॉडी लोशन, फेस वॉश ते सगळं नंतर ॲड केलं होतं. आणि रुमाल सुद्धा. आणि रुमालापासून मी एक छानशी गोष्ट तयार केली आहे, तर तुम्ही बघा शेवटी की किती मस्त मी एक रुमालापासून टेडी बिअर तयार केला. तुम्ही सुद्धा करू शकता. तर पूर्ण लुक कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. ओके. आता आपण करणार आहे ड्रायफ्रुट्सचं डेकोरेशन. जसं मी मेकअपचं बनवलं तर तसंच मी ड्रायफ्रुट्सचं सुद्धा केलं. एक ट्रे आणला, त्याला नेट लावली, रोज लावलं ते, आणि त्याच्यावरती रेड वेल्वेट पेपर मांडला आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सच्या 5 बरण्या ठेवल्या. आणि त्या 5 बरण्या मी डीमार्टमधून आणल्या होत्या, काचेच्या पूर्ण. म्हणजे पूर्ण ड्रायफ्रुट्स आपल्याला बाहेरून दिसतील एकदम मस्त. तर चला आता पूर्ण लुक बघा, कसं वाटतं कमेंट करा नक्की. ओके. दिवाळीला दादाचं लग्न आहे म्हणून मी तुला पॅकिंग करू लागतीये. पाहुण्यांना कपडे द्यायचे ना, म्हणून पॅकिंग करू लागतीये. अरे बाळा, दादाची एंगेजमेंट आहे आता थोड्या दिवसांनी, त्याच्यासाठी पॅकिंग चालू आहे. ओके. चला टाकायचं एक. अजून एक घे. आता साडी दे मम्मी. ही पण साडी गिफ्ट द्यायची आहे. हे एक साडी आणि हे एक ड्रेस. आणि काय मी आता टाकली. ओके.
हॅलो फ्रेंड्स, आज कितवा दिवस आहे माहित नाही डेकोरेशनचा, पण मी तुम्हाला दाखवते डेकोरेशनचं. कारण की आज डेकोरेशन होणार आहे चांदी आणि सोन्याचं. आता हे PNG मधून आम्ही सगळी शॉपिंग केलेली आहे. सर्वात पहिले मी दाखवते, ह्याच्यामध्ये आहे दादानी वहिनीसाठी घेतलेलं गिफ्ट. त्यांनी अजून एक गिफ्ट घेतलेले वॉच. तर हे आहे प्युअर चांदीचं. त्याचं एक मिनिंग आहे. हे पेंडेंट जे आहे ना ते आहे Aचं आणि माझ्या दादाचं नाव आहे आकाश. तर A फॉर आकाश. त्याचे इयरिंग्स पण Aचेच आहेत. हे बघा Aचेच इयरिंग्स. ही वहिनीला पण खूप जास्त आवडेल कारण की त्याच्यामध्ये A आहे ना, दॅट्स वाय. आणि हे आहे चांदीचा साखरपुडा. चांदीचा साखरपुडा आम्ही तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये शॉपिंग करताना नव्हतं दाखवलं, तेव्हा आम्ही हे घेतलं होतं. हे चांदीचा साखरपुडा आणि हे चांदीचा करंडा. तर ह्याच्यासाठी आम्ही स्पेशल ऑर्डर देऊन एक बॉक्स ऑर्डर केलाय. तर मी तुम्हाला आता दाखवते. हे स्पेशली आम्ही कस्टमाइज केलंय. त्याची लेंथ हाईट सगळं मेजर करून पूर्ण. तर ह्याचं सुद्धा आपल्याला डेकोरेशन करायचंय. मी आता सध्या तुम्हाला सगळं सांगतेय आणि नंतर तुम्ही म्युझिकच्या व्हिडिओमध्ये एन्जॉय करा की मी कसं डेकोरेशन केलं. आणि आता आहे केस करा काय असेल याच्यामध्ये. याच्यामध्ये आहे चेन, म्हणजे पायातले चेन असतात ना चांदीचे. ते साखरपुड्यामध्ये मस्ट असतं, म्हणजे नवरीला केलंच पाहिजे हे नवरदेवाकडून. हे केलेत आहेत चेन आणि इतके सुंदर चेन आहे. मला तर इतके जास्त आवडले. आणि वहिनीच्या पायात इतके प्रिटी दिसत होता ना, तर मी याच्यावर ठेवून दाखवते. सर्वात मेन गोष्ट ह्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये रिंग ठेवायची. असं रिंगच नाही. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. सापडली रिंग, सापडली. कोणाची माहिती का आमच्याकडे रिंग? आमच्याकडे आहे वहिनीची रिंग. हे बघा. ह्या दोघांनी मॅचिंग रिंग्स केल्या. एकदम सेम आहे, फक्त साईजचा डिफरन्स आहे. तर मला तर खूप जास्त आवडली. माझी चॉईसची आहे. मग दादाला पण हीच आवडली, वहिनीला पण हीच आवडली. तर खूप मस्त रिंग्स आहेत ह्या. त्या दिवशी मी दोघांच्याही दाखवल सोबतच. तर आता फटाफट डेकोरेशन करून घेऊया आपण. ओके. याच्यात हळद कुंकू टाकून ते मस्त. याच्यामध्ये खडी साखर पण टाकायची, म्हणजे याच्यामध्ये साखर टाकावं लागती, खडी साखर. मग त्याला साखरपुडा असं म्हणतात. तर हे सर्वात मेन आहे. तर हे नवरदेवाकडून आपल्याला नवरीच्या घरी द्यायचं असतं. तर हे करूया पॅक आणि भेटूया नंतर. And it's ready. कमेंट करून सांगा की कसं दिसतंय. आता आपण करणार आहे नवरीची साडीचं डेकोरेशन. आणि ही साडी मुलांकडून असते, म्हणजे आम्ही घेतली होती. आणि त्याच्यावर मॅचिंग बँगल्स आणि मम्मीने ओटी भरून दिली होती एका पाऊचमध्ये. आणि तो जो खालचा ट्रे आहे ना तो रेडीमेड होता. तो आम्ही गुलमंडी मार्केटमधूनच आणला होता. आणि तिथे नेट लावून फ्लावर्स लावणार आहे आपण. तर असं छोटंसं डेकोरेशन आम्ही केलं होतं. आणि ते एकदम शॉर्ट टाईममध्ये केलं होतं, कारण की साडीला आम्ही पिको फॉल ब्लाऊज वगैरे दिलं होतं. त्यामुळे ती साडी नव्हती मिळाली लवकर, म्हणून थोडं शॉर्ट टाईममध्ये छोटंसं डेकोरेशन असं केलं. तर कमेंट करून सांगा तुम्हाला हे पण डेकोरेशन कसं वाटलं. आणि ही साडी आणि दादाचा ड्रेस आम्ही घेतला तो ब्लॉग लवकरच येणार आहे. तर तो ब्लॉग नक्की बघा, कारण की तुम्ही फर्स्ट टाइम नवरीला भेटणार आहात. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबून ठेवा. ओके.
शिदोरीमध्ये मुलाकडून मुलीच्या घरी एक डब्बा दिला जातो, तर आम्ही एक डब्यामध्ये 2 पदार्थ दिले होते, शंकरपाळे आणि लाडू. हे सगळं मम्मीने घरी बनवलं होतं आणि एकदम टेस्टी होतं. तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. हे सगळं डेकोरेशन मी काय एकटीने नाही केलं आहे, माझ्या मम्मी आणि पप्पाने खूप जास्त सपोर्ट केला आहे मला. सगळ्या गोष्टी आणून देणं आणि कशालाच नाही नाही म्हणणं. म्हणजे मी हट्ट करत होती की मला एकदम परफेक्ट, एकदम सुंदर असं डेकोरेशन करायचं आहे. तर पप्पानी जे म्हटलं ते आणून दिलं मला आणि सगळी हेल्प केली आणि डेकोरेशन स्वतः करूसुद्धा लागले. फ्लावर्स वगैरे चिटकवणं, थोडी आयडियाज देणं, ते सगळं. तर ह्या डेकोरेशनचं क्रेडिट माझ्या मम्मी पप्पाला आणि मला स्वतःला सुद्धा जातं. तर प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की हे डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला. आणि अजून असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज कमेंट करा. आणि लवकरच आता शॉपिंगचा ब्लॉग येणार आहे, जो की दादा आणि वहिनीसोबतचं असणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.